तुम्हाला सर्वांना, त्याचबरोबर माझे सहकारी आहेतच, अभिजित एक्सटेक्टे आहेतच, म्हणजे मिलिंद कीर हे सुद्धा दुसरे रत्नागिरीतल्या प्रत्येक प्रश्नावर अभ्यासपूर्ण आपली बाजू मांडणं आणि भ्रष्टाचारांना उघड करणं हे मिलिंद सारखा दुसरा कार्यकर्ता करू शकत नाही. माननीय सुभाष बने साहेब आहेत, राजन साळवे तर माझे सख्खे भाऊच आहेत, त्यामुळे हातात हात घालून आम्ही काम करतच आहोत. कुमार भाई आहेत, मिलिंद कीर साहेब आहेत, रवींद्र माने साहेबांचा मला नेहमीच आदर असतो. तर ह्या मतदारसंघामध्ये फिरत असताना आजही राजन तुम्हाला मला सर्वांना आठवतं, ज्या ज्या गावात जातो त्या ठिकाणी हे रवींद्र माने साहेबांनी ह्या रस्त्याचं काम केलं. त्यानंतर आता 20 वर्षांनी तुम्ही तुमच्या मार्गावरून होतं असं लोक आवर्जून सांगतात. राजू महाडिक साहेब तर आहेतच अगदी अधिकारवाणीने आणि तेवढ्याच खंबीर आधार देत राजू अण्णा मला नेहमी सहकार्य करत असतात. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. मिलिंद कीर साहेबांचं तर सॉरी रमेश कीर साहेबांचं नावामध्ये जरा गडबड झाली, सॉरी. रमेश कीर साहेबांचं तर प्रत्येक वेळेला, म्हणजे आजच नाही, मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा रमेश कीर साहेब जरी तिकडे होते तरी मनाने आणि मताने माझ्या बरोबरच होते. त्यामुळे आणि आजही भविष्यामध्ये सुद्धा त्यांचा आशीर्वाद, त्यांचं विचार, मार्गदर्शन माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. आमच्या नेहा वहिनी त्या सुद्धा आवर्जून उपस्थित राहिले. माझे जिल्हा प्रमुख सचिन कदम आहेत, विलास शेठ ताळके आहेत, पंड्या शेठ साळवे आहेत, संजय पुनस्कर आहेत आणि सर्वच बाबतीमध्ये माझ्या बरोबर खंबीरपणे प्रत्येक वेळेला उभं राहणारे माझे प्रमोद शेरे साहेब आहेत. आमचे उदय बने कुठे बसलेत? उदय बने बसले आहेत, सर्वच सहकारी बसलेले आहेत. सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या लेखाजोगा पत्रकारांच्या हाती आलेला आहे. आपले प्रश्नोत्तर आघाडीला आणि मला अनुषंग असेल तर आपण विचारू शकता. पुन्हा एकदा आपले आलात आणि ह्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाची एक गोडी वाढवली, त्याबद्दल पत्रकार या मंडळींचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नाही, सर्वात दुःख देणारी गोष्ट आहे ती मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग माझ्या दृष्टिकोनातून. त्यामुळे याबाबत दुःखी मी आहेच, हा महत्वाचा प्रश्न आहे. परंतु पश्चिम घाट पट्टा जो आहे, त्या पश्चिम घाट पट्ट्यातील दरवर्षी जी पावसाळ्यामध्ये डोंगर खचतात, गावांना धोका निर्माण होतो, त्याचं सर्वेक्षण करावं आणि पश्चिम घाट माथ्यावर राहणाऱ्या गावांना संरक्षित करावं 100%. हा सुद्धा माझा प्रश्न अजूनही अनिर्णित आहे. पण त्यातल्या त्यात मला जो आनंद देणारी जी 2 कामं झाली त्याच्यामध्ये माचाळ सारख्या जवळजवळ 3,500 फूट उंचीवरच्या गावाला रस्ता नेऊ शकलो, हे सुद्धा एक आनंद देणारं काम आहे. पक्षीय कावीळ झाली म्हणून ते बोलत असतील, पण एरवी भेटल्यानंतर अगदी घट्ट मिठी मारून शुभेच्छा देतात. मगाशी अभिजित एक्सटेंनी याबाबत जी भूमिका मांडली ही खूपच बोलकी आहे. केवळ आणि केवळ रिफायनरी हा कोकणसाठी आहे की गुजराती मारवाडी दलालांनी ज्या जमिनी विकत घेतल्या त्यांच्यासाठी आहे, हे आधी भाजपच्या त्या आरोप करणाऱ्या लोकांनी स्पष्ट करावं. जर लोटे परशुरामचा आजही प्रदूषणाने तिथले उद्भवणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या रोगराई आहेत त्याच्या अद्यापही त्याच्यावर उपाय नाही आला आणि मग रिफायनरी सारखा प्रकल्प, कोकणच्या विनाशाला कारणीभूत ठरणारा प्रकल्प जो आहे, मच्छीमारांसाठी मच्छीमारांच्या जीवावर येणारा तो जो प्रकल्प आहे, त्याऐवजी आम्ही मागणी केली होती
की ठीक आहे, तुम्ही पेप्सीचा मोठा प्रकल्प आम्हाला लवकर द्या तातडीने, कागद प्रकल्प आम्हाला तातडीने लवकर द्या, दोडामार्गचा NIMP प्रकल्प जो जवळजवळ 500 कोटी रुपये खर्च करून येणार होता, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यावेळेला त्यांना जमीनही दिलेली आहे, महसूल खात्याने जमीन दिलेली आहे, तो प्रकल्प सरकार बदली झाल्यानंतर ताबडतोब त्याच्यावर फुली मारली. अनेक प्रकल्प असे आहेत. स्वदेश दर्शन योजना जी टप्पा 2 आहे, या स्वदेश दर्शन योजनेमध्ये कोस्टल एरिया बरोबरच हिली सर्किट सुद्धा तुम्ही सहभागी करून घ्या, जेणेकरून आज जे साधारण 15-20 लाख जे पर्यटक येतात ते किमान 50 लाखाच्या पुढे जावेत. यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला तयार करून द्या. स्वदेश दर्शन 2 हा जो टप्पा आहे त्यामध्ये नक्की मी आभार मानेन माननीय पर्यटन मंत्री महोदयांचं, केंद्रीय पर्यटन मंत्री महोदयांचं. माझ्या विनंतीनुसार त्यांनी त्याचा सहभाग केलेला आहेच. पण त्याचबरोबर महत्वाचा प्रश्न जो राहिलेला आहे की रत्नागिरीचा विमानतळ जो सध्या आहे त्याला जी जागा उपलब्ध करून पाहिजे. रत्नागिरी विमानतळ आणि सिंधुदुर्ग विमानतळ उडान योजनेमध्ये घेण्याची विनंती मी तत्कालीन हवाई वाहतूक मंत्री माननीय सुरेश प्रभू साहेब असताना केली होती. सुदैवाने ते दोन्ही एअरपोर्ट RCS खाली मंजूर झाले, उडान योजनेखाली मंजूर झाले. सिंधुदुर्ग कार्यान्वित झाला, पण रत्नागिरीचा होऊ शकला नाही. तो एक राहिलेला प्रश्न महत्वाचा आहेच. तशी काय अडचण काहीच नाहीये, अडचण काही नाही. महाविकास आघाडीचं चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होतात, खुल्या खेळीमेळीच्या वातावरणात होतात. कधी एका तासामध्ये सुद्धा तो प्रश्न सुटू शकतो. पण काही जरी झालं तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी एकत्रितपणे राहणार, एकत्रितपणे निवडणुका जिंकणार आणि एकत्रितपणे या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा जो इतिहास घडवायचा आहे तो घडवण्याचा प्रयत्न करणार. वरिष्ठ नेते त्यांच्याशी बोलतायत आणि मला आशा आहे की लवकरात लवकर स्पष्ट व्हावी. आम्हालाही प्रामाणिकपणे वाटतं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा सन्मान आघाडीने करायचा ठरवलेला आहेच. आघाडीमधून त्यांना प्रत्येक वेळेला सन्मानाने चर्चेला बोलवलं जातं, त्यांच्या पक्षाचे विचार ऐकले जातात आणि महाआघाडीच्या वतीने, इंडिया आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांसहित त्यांच्या पक्षाला सुद्धा चांगलं राजकीय स्थान आघाडीमध्ये देण्याचा प्रयत्न चालू आहे. तो काय म्हणाल? याच्यामध्ये त्यांचं अपयश दिसून येते. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय, किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय, तिघाडांनी काम बिघाडं. आता एकमेकाच्या गळे खेचायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून गुजरात, उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये 51 जागा जाहीर होतात आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी भाजपाला जन्म देण्यासाठी योगदान दिलेलं आहे त्या आदरणीय गडकरी साहेबांचं नाव पहिल्या यादीमध्ये येऊ शकत नाही. हे भारतीय जनता पक्षाला ही नामुष्की आहे. नाही, आमदार खासदार पळून नेण्यामध्ये आणि त्या पळून नेल्यानंतर जे काय धागडधिंगाणा घातला गेला होता तो सुद्धा मीडियावरून तुम्ही पाहिलेला आहे. उद्धवजी ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करून वर्षा बंगला सोडल्यानंतर दारू पिऊन टेबलावर नाचणारे ही गद्दारांची औलाद ही अख्ख्या देशाने पाहिलेली आहे. त्यामुळे ॲडव्होकेट असीम सरोदे साहेब जे सांगतात ते सत्य आहे, माननीय विश्वंभर चौधरी जे सांगतात ते सत्य आहे आणि लोक हे सत्याच्या बाजूनेच उभे राहणार आहेत. हो, खोक्याही नाही घेतले म्हणून चौकशी. जर आमदारांनी 50 करोड घेतले असते तर बिनदिक्कत सुखात राहिले असते. पण आमदार राजन साळवींसारखा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक एक नव्हे 10 वेळेला तुरुंगात टाका, पण मी गद्दारांची साथ करणार नाही. त्याबद्दल राजन साळवींचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे त्यांना किती जरी शुक्ल काष्ट लावायचा प्रयत्न केला
तर सुद्धा शिवसेना आणि आघाडी राजन साळवी यांच्यावर मजबूत आहेत. आताच अविनाश लाड साहेबांनी सांगितलं ते महत्वाचं आहे. दोघे एकत्र झाल्यानंतर जे लीड मिळेल ते लीड कोण तोडू शकणार नाही. काही लोकसभेला सगळेजण तुमच्या पाठीशी आहेत, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी, आता चित्र दिसतंय, लाड साहेब देखील आहेत. विधानसभेच्या दृष्टीने काही तुमची बोलणी झालीत का? एखादी सीट नाही, आता फक्त आणि फक्त लोकसभेच्या निवडणुका आहेत. विधानसभा आणि येणाऱ्या विधान परिषदा यांच्याबाबतच्या सुद्धा चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये होईल आणि प्रत्येक पक्षाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला जाईल. कोकणातून देण्याचे काही संकेत आहेत? वरिष्ठांचा प्रश्न आहे तो आणि वरिष्ठ सुद्धा त्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार नक्की करतील. नाही, रामदास आठवले साहेबांचा सुद्धा वारंवार अपमान केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होत असतो. त्यांना साधं लोकसभेमध्ये सुद्धा आपले विचार मांडायला दिले जात नाही. धन्यवाद. येस, पुन्हा एकदा आभार मान. बारके शेठ आले त्यांचे एक ते एनसीपीचे जिल्हाध्यक्ष बारके शेठ बने आलेले आहेत, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.